आपल्या स्टुडिओवर स्लॅब टाकणं झाला आणि 15 दिवसांना त्याची सेंटरिंग बी निघली. आता आपल्याला ह्या भिता करून त्याच्यात पाईप टाकणं होते इलेक्ट्रिक फिटिंगसाठी. मग त्याचं सामान घ्यासाठी मी नांदुरा आलो मा मित्राच्या दुकानात. कृपांकित इलेक्ट्रिकल्स हे आपल्या मित्राचंच दुकान आहे. तठून इलेक्ट्रिक फिटिंग आणि प्लंबिंगचं सगळं सामान घेऊन घेतलं. चला इलेक्ट्रिक फिटिंग तर झाली, पण आता या खिडकीच्या ग्रिल तर राहिल्याच आणायच्या. एवढ्या वजनदार ग्रिल आम्ही ना कशा आणल्या आमचं आम्हाला माहित. बेकार हाल झाले भाऊ, कंबळलं गेलं कामातून. मग आमच्या गावाजवळच्या इटभट्टीवर गेलो इटा आणायला. तालीभर इटा आणल्या, 3 बरास रेती आणली, 30 बॅगा सिमेंट आणलं. आता चालू होणार आहे आपल्या प्लास्टरचं काम. पण हे लागले ग्रिल. काम पहा किती जोरात चालू आहे. खाली प्लास्टर चालून वर बांधकाम बी चालू. मिस्त्री बी मला मायासारखेच भेटले, 360च्या स्पीडनं काम करणारे. ठेकेदारनं तर अगोदरच सांगलं होतं 3 महिन्यात तुझे काम पुरं करून देईन. हे वरचं बांधकाम एका दिवसात तर केलं बा. म्हणजे विचार करा काय स्पीड असेल. जेवढं व्हिडिओ मध्ये दिसते तेवढं सोपं नाहीये बरं. मलाच माहित किती टोले घ्यायला लागू राहिले. पण 3 दिवसात आपलं प्लास्टरचं काम पूर्ण झालं. मग आणली टाईल. घरातली टाईल तर झाली लावणं, आता राहिली बाहेरची. बाहेर हा जो एरिया आहे एवढ्या एरियात आपल्याला पार्किंग टाईल लावणं आहे. पण समोरच्या भिंतीला ढोलपुरी लावली, जे लावल्यावर अशा प्रकारे दिसून राहिली. खाली पार्किंग टाईल लावणं चालून वर प्लास्टर चालू, म्हणजे दोन्ही कामं एकाच टाइमले. वरचं प्लास्टर बी झालं आणि खाली टाईल बी बसवणं झाली. म्हणजे आता मिस्त्रीचं काम पुरं झालं. मग आणली केबल आणि सुरू केली वायरिंग. वायरिंगचं काम चालू होतं तेवढ्यात मला आठवलं की अरे पाण्याच्या टाक्या तर राहिल्याच लावायच्या. पण आता त्या पाण्याच्या टाक्या ठेवायला आपल्याला स्टँड पाहिजे होतं, ते तर काही आपल्याजवळ नव्हतं. मग काय लोहा आणला इकत बनवून घेतला वा. पण हे तर काहीच नाही, अजून काय काय कामं केले आणि किती जोरात केले ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. पण पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर फॉलो करायला विसरू नका.